नमस्कार, मी आरती कुलकर्णी। आपण आता औरंगाबाद जिल्ह्यामधल्या विहा मांडवा या सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये आलेलो आहोत। इथे आल्याच सौर ऊर्जा प्रकल्पाच्या बाहेर इथल्या संचालकांनी सूचना दिल्या, डोंट डिस्टर्ब, सन इज वर्किंग। म्हणजे इथे सूर्याचं काम सुरू आहे, त्याला डिस्टर्ब करू नका। इथे येण्याच्या आधी मला खरं तर एखाद्या सूर्यफुलाच्या शेतात जायला आवडलं असतं, पण तुमच्यासाठी हे सूर्यफूल मी खास इथे आणलंय। सूर्यफुलं सूर्याकडे तोंड करून सूर्य जसा जसा कलत जातो तशी तशी फिरतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। सूर्यफुलं सूर्यापासून आपली ऊर्जा मिळवतात। हेच तत्व सोलर पॅनेलमध्ये सुद्धा वापरलं जातं। सूर्याची किरणं थेट या पॅनेलवर पडतात आणि त्यामधून विद्युत निर्मिती केली जाते। विहा मांडवाच्या या सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता आहे 2 मेगावॉट। 1 मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प जर करायचा असेल तर त्याला आत्ता 4 एकर जागा लागते आणि हा 2 मेगावॉटचा प्रकल्प जो आहे तो 8 एकर जागेमध्ये विस्तारलेला आहे। मराठवाड्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, आधी लोड शेडिंगची समस्या होती, अजूनही आहे। शेतकऱ्यांना जर शेतीला पाणी द्यायचं असेल, सिंचनासाठी पाणी हवं असेल तर खूप वाट बघावी लागायची आणि बऱ्याच वेळा हे काम त्यांना रात्री करावं लागायचं। विजेचा पुरवठा जो होता तो त्यांना रात्री वापरावा लागायचा। पण या सौर ऊर्जा प्रकल्पाची वीज जी आहे ती थेट ग्रीडला जोडलेली आहे आणि या ग्रीडमधून जी वीज जाते ती शेतकऱ्यांच्यासाठी जाते। इथल्या जवळपासच्या 12 गावांमध्ये सुमारे 2500 शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा फायदा झालेला आहे। त्याचबरोबर अशा सौर शेतींमधला विहिरीतला पंप सुद्धा सोलर पॅनेलवरच चालतो। सोलर पॅनेल स्वच्छ करण्यासाठी आधी हजारो लिटर पाणी लागायचं, पण आता सोलर पॅनेल स्वच्छ करण्यासाठी असे रोबो दिमतीला असतात आणि यामुळे मनुष्यबळही लागत नाही। या सौर ऊर्जा प्रकल्पाचे संचालक आदिनाथ सांगवे आता आपल्या बरोबर आहेत। सर, या सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये आल्यानंतरच एक खूप एनर्जी आली। पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय पूरक असा हा सौर ऊर्जा प्रकल्प आहे। हा प्रकल्प तुम्ही कधी सुरू केलात? मागच्या 2 वर्षापूर्वी सुरू केला आम्ही। मागच्या 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही महाराष्ट्र शासनाची एक योजना होती। त्या योजनेमध्ये असा एक उद्देश होता की जिथे बॅरल लँड आहे, ज्या जमिनीवर काही उगवत नाही, पीक येत नाही, अशा ठिकाणी हा प्रोजेक्ट उभा करायचा आणि ज्या सबस्टेशनला हे कनेक्ट करायचं असेल त्या सबस्टेशनला जितके ॲग्रिकल्चर पंप कनेक्ट असतील आणि ज्यांना रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा दिला जातो तो त्यांचा त्रास कमी व्हावा आणि दिवसा त्यांना वीज पुरवठा द्यावा, या उद्देशाने हा प्रोजेक्ट उभा केलेला आहे। मला सांगा सर, ही सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे याचा उभारणी, त्याच्यानंतर त्याचं ऑपरेशन म्हणजे तो प्रकल्प चालवणं हे आर्थिकदृष्ट्या किती किफायतशीर आहे? आर्थिकदृष्ट्या हे 25 वर्षाचं ॲग्रीमेंट गव्हर्नमेंट आपल्याबरोबर करतं, पॉवर पर्चेस ॲग्रीमेंट म्हणतो त्याला। आपण जी इथे पॉवर जनरेट होते ती आपण गव्हर्नमेंटला 25 वर्षासाठी विकायचं ॲग्रीमेंट करतो आणि त्याला एक फिक्स रेट दिलेला असतं गव्हर्नमेंटने आपल्याला। त्या रेटशी कम्पेअर केलं तर आपल्याला 5 ते 6 वर्षामध्ये याचा परतावा मिळू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला मग काही खर्च येत नाही आणि याचं जे मेंटेनन्स आहे, मेंटेनन्स याला फार मोठ्या प्रमाणातच काही नाही आहे। बरोबर, पण असं म्हटलं जातं मेंटेनन्स जरी नसला तरी सौर ऊर्जा प्रकल्प उभारायचा तर अशी काही एकर सलग जागा तुमच्याकडे असली पाहिजे। तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे जागा उपलब्ध होऊ शकते का? जागा उपलब्ध आपल्याकडे बॅरन लँड खूप मोठ्या प्रमाणात 22% बॅरन लँड आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे, असं परवाच कुठेतरी वाचलं मी। तर 22% लँड म्हणजे खूप मोठी लँड झाली आणि असं बॅरन लँडवर की जिथं आपण पीक घेऊ शकत नाही अशा लँड अशा ठिकाणी आपण जर हे सौर ऊर्जा पॅनल उभे केले आणि पॉवर जनरेट केली तर ह्याला सौर शेतीचा म्हणजे प्रकार समजू शकतो। हो बरोबर, सौर शेतीच आहे। आता सध्या तरी या प्रकल्पामध्ये ऊर्जा साठवून ठेवण्याची कोणतीही क्षमता नाहीये, स्टोरेज क्षमता नाहीये, पण हळूहळू सौर ऊर्जा प्रकल्पांचं तंत्रज्ञान जसं वाढत जाईल तसं तसं ही जी ऊर्जा आहे ती रात्री सुद्धा आपल्याला साठवून ठेवता येईल। त्याचबरोबर सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये आणखीन काय काय करता येईल याचाही विचार सुरू आहे। ही जी सौर पॅनल आहेत याच्या खालची जी बाजू आहे त्या खालच्या बाजूला सुद्धा वीज निर्मिती होऊ शकेल अशी पॅनल आता हळूहळू बाजारात यायला लागलेली आहेत। त्यामुळे कमी जागेमध्ये त्या सोलर पॅनलवर आपण जास्तीत जास्त ऊर्जा निर्मिती करू शकतो। त्याबरोबरच पालेभाज्या, छोटी फळं, फुलं अशी शेती सुद्धा या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या खाली
होऊ शकते. पण ह्या सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये काही बरेच मुद्दे आहेत. सौर ऊर्जा ही अक्षय ऊर्जा मानली जाते, पण त्याच्यामध्ये चांदी, ॲल्युमिनियम असे धातू वापरावे लागतात. त्याबरोबर बॅटरीजसाठी लिथियम, कोबाल्ट अशा धातूंचाही वापर करावा लागतो आणि त्यामुळे ही सौर ऊर्जा पॅनल आणि एकूण उपकरणं करण्यासाठी वेगवेगळ्या धातूंचं खाणकाम हे करावंच लागतं. पण कोळशावर जी वीज निर्मिती होते त्याच्यापेक्षा कितीतरी कमी पटीने कार्बनचं उत्सर्जन यामध्ये कमी होतं आणि म्हणूनच सौर ऊर्जेला अक्षय ऊर्जा मानलेलं आहे. ही जी सोलर पॅनेल आहेत यांचं म्हणजे एकूण ही टिकू किती शकतात तर 25 वर्ष टिकू शकतात. पण 25 वर्षांनंतर ही जी सोलर पॅनल आहेत ही रिप्लेस करावी लागतात, त्या जागी दुसरी पॅनेल बसवावी लागतात आणि म्हणूनच अशा 25 वर्षांनंतर जुन्या झालेल्या सोलर पॅनेल्सचं काय करायचं हाही मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. यातल्या धातूंचं किंवा वेगवेगळ्या सामानांचं रिसायकलिंग करता येईल का याच्यावर आता संशोधक आणि सोलर ऊर्जेमध्ये काम करणारे सगळे उद्योजक सुद्धा काम करतायत. वेगवेगळं तंत्रज्ञान येत आहे. जर हे तंत्रज्ञान असं वाढत गेलं आणि आपल्याला पडीक जमिनींवर असे सौर ऊर्जा प्रकल्प उभारता आले तर खरोखरच कार्बनचं उत्सर्जन कमी होईल, ऊर्जेचा जास्तीत जास्त कार्यक्षम पद्धतीने वापर होऊ शकेल आणि एक जादूच घडेल असं सुद्धा म्हटलं जातं. विहा मांडवामधून या सोलर पॅनेलच्या प्रकल्पामधून मी आरती कुलकर्णी, माझ्या शेकरू या यूट्यूब चॅनेलसाठी.